सुप सुप सुपल्या सुपाला घागरी, सुप सुप सुपल्या सुपाला घागरी, सुप सुप सुपल्या सुपाला घागरी. हे सूप कोण्या ग बंदराचं, सूप पनवेल बंदराचं, हे सूप पनवेल बंदराचं. सुप सुप सुपल्या सुपाला घागरी, सुप सुप सुपल्या सुपाला घागरी, सुप सुप सुपल्या सुपाला घागरी. हे सूप कोण्या ग घराचं, हे सूप चौधरी घराचं, हे सूप चौधरी घराचं. सुप सुप सुपल्या सुपाला घागरी. हात ह्यो हातात सूर्य श्वासात नेहा, नेहा, काय ग कुठे हरवली? हे Yeah, of course. Of course, the deal's done. RTS, congratulations. या. नाही मी समीरला सांगतो तो सगळ्या पुढच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून घे. ओके. येस लवकर भेटू. ओके. थँक्यू. बाय. खूप दमलास ना? चल आता पुढची मीटिंग. अरे तू वेळा कसली नेक्स्ट मीटिंग यार समीर? किती मीटिंग लावून ठेवल्यास तू एका दिवसामध्ये? मला तू जेवायचाही वेळ देत नाहीयेस. हो आज जरा महत्वाची कामं आहेत. पुढची मीटिंग आपल्याला करायला लागेल. अरे काम महत्वाचं म्हणून काय जीव घेशील का माझा? सगळ्या वर्षभराच्या मीटिंग एका दिवसात लावून टाकलायस. तू वेडा आहेस का समीर? बॉस आपण या विषयावरती नंतर बोलूया. आपली पुढची मीटिंग. आय एम सॉरी, पुढची मीटिंग कुठली करणार नाहीये मी. कोणाची पुढची मीटिंग? पुढची मीटिंग आपली शहा अँड सन्स बरोबर आहे. एक मिनिट. शहा अँड सन्सची मीटिंग उद्या होणार होती. आज कशी झाली ती? हो ती उद्या होणार होती पण ती प्रीपोन झाली. प्रीपोन? कोणी केली प्रीपोन? नाही केली असं नाही पण मला वाटलं की ती प्रीपोन. ओ मला न विचारता तुला वाटलं म्हणून तू प्रीपोन करून टाकली मीटिंग? नाही तसं नाही पण मला वाटलं की. तुला वाटलं ना? नो प्रॉब्लेम. ही मीटिंग तू अटेंड कर. नाही बॉस ती तुम्हाला अटेंड करायला लागेल. शहा अँड सन्सची इम्पॉर्टंट आहे मीटिंग. तुम्ही अटेंड करा प्लीज. समीर मला खरं कारण सांग काय? कारण काय असणार आहे? कारण काहीच नाही. आपल्याला काही गोष्टी पूर्ण करायच्यात म्हणून मीटिंग लावलेली. मला खरं कारण सांग समीर काय? नाहीतर मी एकही मीटिंग अटेंड करणार नाही जोपर्यंत मला खरं कारण काय ते कळत नाही. अरे काय कारण असणार यार? काही नाही मीटिंग. समीर ओके. अरे काय झालं माहितीये का? हे म्हणजे हे काम बिम तर सगळं म्हणजे आहेच महत्वाचं पण काय आज पॅलेस वरती नेहाची मंगळागौर आहे ना आणि त्याला येणारे शेफाली. मग ते काय शेफाली समोर सगळ्यांना घरच्यांना फेस करणं म्हणजे ना मला
मला जीव नकोसा होतो. बरं तू इथे साधा वागतो, तिथे गेल्यानंतर तुम्ही सगळे माझी खूप शाळा घेता यार. मला ना टेन्शन येतं, म्हणून म्हणलं की आपलं मन आपण कामामध्ये गुंतवावं आणि मग इथेच काम करत बसावं. तू काय काम करतोयस? मी काम करतोय सकाळपासून, सगळ्या बॅक टू बॅक मीटिंग्स करतोय मी. आणि तू तुझा जीव जाईल म्हणून तू माझा जीव घेणार आहेस का? नाही आणि प्रेम करतोस ना शेफालीवर, मग फेस कर ना सगळ्यांना. प्रॉब्लेम काय? अरे फेस करता करता तोंडाला फेस येतो यार. किती लोकांना मी हे किती वेळा पटवून देऊ की ट्रायल लव काय, ट्रायल लव काय, ट्रायल, किती उत्तर देऊ यार, मला कंटाळा येतो यार. डोंट वरी, आय अंडरस्टँड. मग मी एक सल्ला देऊ तुला? तोच दे मला, तोच अपेक्षित आहे. तू हे जे ट्रायल आहे ना, हे कन्फर्म करून टाक. अरे नाही यार शक्य, इतक्यात मला थोडा वेळ हवा यार. मला मनाला असं कन्फर्म होत नाहीये यार. का नाही करू शकत तू? किती वेळ हवाय तुला? आणि अजून आणि गंडा बिंडा बांधलायस ना आता हातामध्ये. व्हॉट नॉनसेन्स यार समीर. हे बघ, मला असं वाटतं की तू ना ऍटलीस्ट स्वतःच्या मनाशी तरी प्रामाणिक राहा. तुझं उत्तर तुलाच मिळेल. ए बघ, सत्य आहे, फोन आला. अरे असलं काय नाही, म्हणजे नेहाचा फोन आहे. हॅलो, हा नेहा बोल. कुठे आहेस? काम संपलं का? अगं कसलं संपलं? तुझ्या भावानी बॅक टू बॅक मीटिंग लावलाय तिकडे ऑफिसमध्ये. आज 12च्या आधी काय संपेल असं वाटत नाहीये काम. का? अरे का म्हणजे त्याला शेफाली तिकडे घरी आहे म्हणून त्याला यायचं नाहीये, म्हणून तो इकडे माझा जीव घेतोय. तिला सांगायची काय गरज आहे यार? त्याचं जाऊ दे, तू विसरलास का? काय विसरलोय मी? अरे हेच की आज माझा उपवास आहे आणि मी माझ्या नवऱ्याच्या हातूनच उपवास सोडणार. नाही नाही नाही, ऑफकोर्स नॉट नेहा. अगं असा कसा विसरीन मी? ऑफकोर्स मला लक्षात आहे. मी तुला बोललो ना सकाळी की बायकोपेक्षा महत्वाचं अजून काय आहे. मी वेळेत येणार. मी तेच सांगतोय आता समीरला की काम बिम सगळं नंतर, बायको महत्वाची, तिचा उपवास आहे आणि मला घरी जाऊन तिचा उपवास सोडायलाच हवा, हो की नाही? सो मी येतोय, डोंट वरी. कळलंय मला, उगाच वाट बघत होते मी. बाय. नेहा मी खरंच नेहा. हॅलो, काय झालं? तुझ्या नॉनसेन्समुळे ना माझी बायको माझ्यावर चिडली आहे आता यार. नेहा, तुझा उपवास तर सुटणार आहे, पण तो यशच्या हातून नाही, तुझ्या पहिल्या नवऱ्याच्या हातून. वा 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 वा, छान छान झाला हा कार्यक्रम. आता सासू सुनेची जोरदार फुगडी होऊन जाऊ दे. हो 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 हो. चला चला, कोण कोण आहे? सासूबाई कोण आहे तुमच्यामध्ये? या या या, चला. असं काय करताय? तुम्हीच नाही का मोठ्या सासूबाई? चला 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 सासूबाई, चला होऊन जाऊ दे. शेफाली, अगर राहू दे, त्यांना नको, त्यांना नाही जमणार. मी तिला काकू, तुम्ही या. हो का? मला आवडेल. हा का? का मला का नाही जमणार आहे? मी या घरातली मोठी सून आहे, तुझी मोठी सासूबाई, आणि सासू सुनीचा खेळ आहे ना हा. मग तसं नाही काकू. नेहा, तुला ही मी जी अशी दिसते ना तशी नाहीये मी. छान जिम, योगासन, एरोबिक्स रोज करते मी. आय एम स्ट्रॉंग, यु नो. जमेल मला जमणार आहे. हा सगळे सांग, मला जमणार आहे, मला जमणार आहे, मला जमणार आहे. ये ना, ये ये ए, तुम्हाला अशी तशी समजू नकोस. हरणार नाहीये मी, आणि तुझ्याकडून तर नाहीच नाही, कधीच नाही.
गरगरतंय मला. काकू प्लीज हात सोडा. तुम्ही हे मुद्दामून करताय ना काकू. हो काय झालं बहिणी? सीवी आजी हरली, सीवी आजी हरली. बहिणी ठीक आहात ना तुम्ही? लागलं का? काय झालं? अगं बाई, काय झालं? नेहा, कोणीतरी पाणी आणा. पाणी आहे का नेहा तुला? गरगरते का नेहा? हा बोल ना नेहा. उपवास केल्यानेच हिला चक्कर आली असणार. यशवर्धन चौधरी. बायकोसाठी एवढं नारळ पाणी घेतलं आणि तेच विसरला. आय नो, सॉरी. थँक्स. चल. नाही मी नाही येत आज. का तू कुठे चालला? माझी अजून मनाची तयारी होत नाहीये. काय समीर, लहान आहेस का आता तू? मला वाटतं ह्याची गरज जास्त तुलाच आहे. चल. नको. बाय. नेहा, अरे अगं नेहा, नेहा बरं वाटत नाहीये का तुला? उपवासामुळेही गरगरला असेल हिला. नाही हो, ते सवय नाहीये ना त्यामुळे. त्या अविनाशला बोलून आण आणि त्याच्याबरोबर ना काहीतरी खायला पण पाठव. जा लवकर, उभा राहू नको इथे. आई काय होतंय तुला? आईला काय झालंय काकू? अगं तिने काही खाल्लं नाही ना सकाळपासून, म्हणून चक्कर आलीये तिला. मी काही खाल्लं नाही, मला चक्कर येते तशी. हो ना, आता लिंबू पाणी दिलं ना आणि काहीतरी खाल्लं म्हणजे बरं वाटेल मग तिला. चल मी तुला काहीतरी खायला देते. हा पटकनी. नेहाचा उपवास तुझ्या हातून सुटायला हवाय, कळलं ना? काय काय बघत करणे. चल. बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा. चला बाजूला व्हा. ए बाजूला उठ, उठ. चल बाजू. नेहा, अरे दे ना, उभा काय? नेहा घे, खाऊन घे. हा खाल्लं नाहीस तर अजून चक्कर येईल तुला. घे. घ्या ना मॅम, खाऊन घ्या, बरं वाटेल. घ्या. नाही नको मला. नेहा अगं एखादी फोड खाऊन घे नेहा, बरं वाटेल. हा? हो नेहा, प्लीज थोडं खाऊन घे ना. नाही मला नको. शेफाली बघ ना यश कुठे? हो मी बघते. नेहा, काय झालं? यू ओके? काय काय झालं? एनी प्रॉब्लेम? अरे यश बघ ना, नेहाला काय झालंय? चक्कर येते रे तिला. एक तर सकाळपासून उपाशी आहे आणि त्यात हे सगळे खेळ खेळलीये, त्यामुळे गरगरते रे.
एक काम कर, हे पाणी ग्लासमध्ये काढून आण. उपवासामुळेही गरगरला असेल हिला. पोटात काही गेलं तर बरं वाटेल हिला. हे घ्या मॅम. अगो बाई, हा अजून इथेच का थांबलाय? मला वाटतं नेहाला थोडा वेळ आराम करू दे, मग बरं वाटेल. चालेल ना? चल. तिला चक्कर आली आणि अगदी मिस्टर आले वेळेत. हो ना, मंगळागौरीचीच कृपा. तिचा उपवास सुटला नाही, तिच्या मिस्टरांच्या हातूनच उपवास सुटला. आयुष्यभर असंच घट्ट राहील या दोघांचं नातं. देवीची कृपा असते अशा जोडप्यांवर. काय शेफाली, तुझीही मंगळागौर करायची का? म्हणजे मग आठवडाभरातच लग्न उरकून टाकू. असं आहे होय, लव्ह मॅरेज आहे की काय हिचं? मी आजोबांना भेटून आले. लाजली वाटतं. हा, ठरलंय आहेत मिस्टर आहेत तिचे. बरं, जेवणाची तयारी करून ठेवलीये, तुम्ही या ना सगळ्याजणी. मॅम, मी जरा हे आवरून घेतो. हा, सुजित इकडे या. अगं बाई, नेहा कुठे गेली? बरं वाटतंय का नेहाला? यश तिला खोलीत घेऊन गेलाय काकू. आणि त्याने आणलेलं शहाळ्याचं पाणी देखील प्यायली. हो ना. मिथिला, ऐक ना, त्या बायका गेल्यात ना, हा, त्यांचं जेवणाचं बघ जरा. ओके? हो हो, जा जा, नीट. काकू, तुम्ही भेटलात की नाही परीला? कशी वाटते तिची तब्येत आता? एकदम बरी आहे की नाही? हो हो, बरी आहे. ते तुम्हाला माहिती आहे ना, परीचे ड्रायव्हर काका, त्यांच्यामुळे आपल्या परीची तब्येत एकदम छान झाली. तुम्ही भेटलात की नाही त्याला? हो, भेटली ना. ते आमच्या घरी तिला सोडायला आले होते ना, तेव्हा भेटले. हे कसं शक्य? अविनाशला यांनी बघितलं आणि तरीही या काही बोलल्या नाहीत. ही चेटकीण गुलू गुलू बोलतीये. नक्कीच काहीतरी गडबड आहे.